जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं, गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना आव्हान दिले आहे की विशाल पाटील खासदार व्हावेत असं तुम्हाला वाटत होतं का? आईची शपथ घेऊन सांगा. पाटलांच्या मुलाच्या राजकीय भवितव्यावरही त्यांनी टीका केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. जयंतरावांनी आईची शपथ घेऊन सांगावं की विशाल पाटील खासदार व्हावेत असं त्यांना वाटत होतं का, असं खुलं आव्हानच गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या आव्हानावर जयंत पाटील काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र पडळकर यांच्या या खोचक टीकेमुळे येणाऱ्या काळात पाटील विरुद्ध पडळकर असा सामना रंगलेला पाहायला मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे. जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला होता हे तुम्हाला माहीत आहे ना. जर ते विशाल पाटलांना खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलाला केलं असतं ना. सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालेलं आहे. आर पाटील यांचे पोरगं आमदार झालं याचं त्यांना आता सगळ्यात जास्त दुःख आहे. पण त्यांचं पोरगं काही आमदार होईना याचं सगळ्यात दुःख जयंत पाटील यांना आहे. सांगली आणि हातकंगणेमधील त्यांच्या मुलांसाठी प्रयत्न करून बसलेत. विशाल पाटील खासदार व्हावं जयंतरावांची इच्छा आहे का? जयंतरावांनी आईची शपथ घेऊन सांगावं की विशाल पाटील खासदार व्हावं असे वाटत होतं का? अशी जोरदार टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी